गुड इव्हनिंग सगळ्यांना. एपी इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण तुमच्यासाठी म्हणजेच एमपीएससी मेन्सच्या विद्यार्थ्यांसाठी थेअरी ऑफ स्ट्रक्चर हा पूर्ण सब्जेक्ट ॲज पर एमपीएससी सिलेबस आपण यूट्यूबवर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये कव्हर करणार आहे. सेम सब्जेक्ट आपल्या वेबसाईटवर तुम्हाला लाईव्ह फॉर्मॅटमध्ये बघायला भेटेल. तर मित्रांनो, लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा. मागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं की फर्स्ट प्रिन्सिपलची स्टेप बाय स्टेप प्रोसिजर बघितली होती. ह्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे की फर्स्ट प्रिन्सिपलचा न्यूमरिकल बघणार आहे. बेसिक न्यूमरिकल असेल मित्रांनो. याच्या पुढे लेवल वाढत जाईल आणि ह्याच फर्स्ट प्रिन्सिपलवर एमपीएससीने एक पीवायक्यू पण विचारलेला आहे. तो सुद्धा पीवायक्यू आपण इथे कव्हर करून घेऊ नेक्स्ट लेक्चरमध्ये. विदाउट वेस्टिंग टाइम, माझं नाव सगळ्यांना माहिती आहे, मी अक्षय पाटील. आता आपण सुरुवात करतोय क्वेश्चन साठी. लक्ष द्या. आणि विद्यार्थ्यांनो, जर तुम्ही लेक्चर बघताय तर आपल्या थेअरी ऑफ स्ट्रक्चरच्या नोट्स तुम्हाला प्रिंटेबल फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे. आपल्या टेलिग्राम ग्रुपला त्या अवेलेबल आहे. किंवा तुम्ही या कोर्सला, हा कोर्स फ्री ऑफ कॉस्ट आहे मित्रांनो आपल्या वेबसाईटवर. तुम्ही फ्री मध्ये त्याला एनरोल करा जेणेकरून लाईव्ह लेक्चर्स तुम्हाला अटेंड करता येईल. या कोर्समध्ये सुद्धा थेअरी ऑफ स्ट्रक्चरच्या नोट्स आपण अपलोड केलेल्या आहे. तिथूनही डाउनलोड करू शकता, टेलिग्राम चॅनलवरूनही डाउनलोड करू शकता. दोघांची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत तुमच्या ह्या व्हिडिओ, ही सिरीज, ही प्लेलिस्ट पोहोचू द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, आता आपला फर्स्ट क्वेश्चन आहे. बेसिक क्वेश्चन घेतोय मित्रांनो आपण. क्वेश्चन काय? फिक्स एंड मुवमेंट फाइंड आउट करायची आहे बीमच्या, ज्याचा स्पॅन एल आहे, यूडीएल डब्ल्यू किलोन्यूटन पर मीटरची आहे ओव्हर दी टोटल स्पॅन. मग लक्ष द्या, जेव्हा पण आपण क्वेश्चन बघतो तर क्वेश्चनला आपल्याला थोडं थोडं काय करायचं राहतं, तोडायचं राहतं. तोडल्यानंतर आपल्याला त्याची डायग्राम काढून घ्यायची राहते गिवन डेटावरून. मग लक्ष द्या. आता आपल्याला त्यांनी काय सांगितलंय? आपल्याला त्यांनी सांगितलंय फिक्स बीम. मग फिक्स बीम ड्रॉ करून घ्यायचा. फिक्स बीम ड्रॉ केल्यानंतर त्याचा स्पॅन आपल्याला त्यांनी एल दिलेला आहे. त्यानंतर त्याच्यावर यूडीएल दिलेली आहे डब्ल्यू किलोन्यूटन पर मीटरची. हा बी पॉइंट आहे समजा, हा ए पॉइंट आहे. आपल्याला फिक्स एंड मुवमेंट काढायची जी ह्या एंडला असणार आहे एम एफ बी ए आणि इकडे असणार आहे एम एफ ए बी. कळतंय का बघा? लक्ष द्या. गिवन डाटावरून मी फक्त डायग्राम ड्रॉ करून घेतली. याच्या पुढे मला काय करायचंय, तुमच्याकडे स्टेप्स ओपन आहे आपल्या, त्या स्टेप ओपन करा. पहिली स्टेप बघा, मी काय सांगितलंय की दिलेल्या बीमला आपल्याला सिम्पली सपोर्टेड कन्सिडर करायचंय. काय करायचंय? दिलेल्या बीमला सिम्पली सपोर्टेड कन्सिडर करायचं आणि त्याची बेंडिंग मुवमेंट डायग्राम ड्रॉ करायची. ओके, मग आता लक्ष द्या. हा जो बीम आपल्याला दिलेला आहे त्याला जर मी सिम्पली सपोर्टेड कन्सिडर केलं, कन्सिडर बीम ॲज ए सिम्पली सपोर्टेड अँड ड्रॉ बेंडिंग मुवमेंट डायग्राम, आणि त्यालाच आपण काय म्हणतो म्यू डायग्राम. मग लक्ष द्या. आता हा बीम आहे, त्याची यूडीएल असल्यामुळे आपली बेंडिंग मुवमेंट डायग्राम काय येते? सेकंड डिग्री पॅराबोला येतो. हा काय? सेकंड डिग्री पॅराबोला. आणि याची हाईट तुमच्याकडे असते WL²/8. एमपीएससी 2023 मेन्स दिलेले पोरं त्यांनी याची हाईट त्यांना यायला पाहिजे. हाईट काय आपल्याकडे? हाईट काय असायला पाहिजे? WL²/12. हाईट आल्यानंतर नेक्स्ट सेकंड स्टेप मध्ये आपल्याला काय करायचंय? फाइंड एरिया अँड सीजी ऑफ म्यू डायग्राम. जी काय आपल्याला म्यू डायग्राम दिलेली आहे तिचा मित्रांनो एरिया फाइंड आउट करायचा आहे आणि सीजी फाइंड आउट करायचा आहे. मग आपण लहानपणी शिकतो पॅराबोलाचा एरिया काय असतो? 2/3 बेस इंटू हाईट. मग आपला एरिया येणार 2/3 इंटू बेस इंटू हाईट. मग बघा, गिवन म्यू डायग्राम मध्ये बेस आपला काय एल आहे आणि हाईट आपली WL²/8 आहे. मग आता सिंपल मॅथमॅटिक यूज करायचं. जे कॅन्सल होतंय ते कॅन्सल करायचं, जे मल्टिप्लिकेशन होतंय ते मल्टिप्लिकेशन करायचं. लक्ष द्या. आता बे चोक 8, एल आणि L² L³ होणार आणि तुमचा आन्सर येईल WL³/4×12. हे तुमचं काय झाला? एरिया झाला. आणि एरिया तुमचा कशात येणार? किलोन्यूटन डॉट मीटर स्क्वेअर मध्ये येणार, कारण की
हाईट तुमची किलोन्यूटन डॉट मीटर मध्ये आणि लेंथ तुमची मीटर मध्ये, म्हणजे तुमचा एरिया काय येणार किलोन्यूटन डॉट मीटर स्क्वेअर. युनिट द्यायला विसरायचं नाही मित्रांनो, नाही तर एक्झामिनर आपल्याला काय करतो, एक मार्क द्यायला विसरून जातो. लक्ष द्या. मग आता सीजी काढायचं आहे. सीजी ला मी काय म्हणणार, एक्स बार म्हणतो. आता ह्या पॅराबोलाचा सीजी बघा, तो फर्स्ट प्रिन्सिपल असो का तो क्लॅप्रियॉन्स थेरम असो, जेव्हा पण सीजी आपल्याला घ्यायचा आहे म्यू डायग्रामचं, कोणत्या तरी एका एंड सपोर्ट पासून घ्यायला पाहिजे. जर मी राईट हँड सपोर्ट पासून घेतोय तर ह्या साइडनी यायला पाहिजे, लेफ्ट हँड पासून घेतो तर इकडून यायला पाहिजे. तर लक्ष द्या, आता मी कुठूनही येऊ शकतो. पॅराबोला सिमेट्रिकल फिगर आहे, म्हणजे माझा सीजी इथे ह्या साइडनी जर मी बघितला तर सीजी माझा सेंटरला येणार, तो म्हणजे L/2 वर येणार. कळतंय का बघा, म्हणजे एक्स बार तुमचा कितीवर आला, L/2 वर आला. मग एरिया आणि एक्स बार झाल्यानंतर, एरिया आणि एक्स बार झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट थर्ड नंबरची स्टेप काय, यूज फर्स्ट प्रिन्सिपल. आपल्याला काय करायचंय, फर्स्ट प्रिन्सिपल यूज करायचंय. मग फर्स्ट प्रिन्सिपल आपल्याकडे काय, MA प्लस MB इज इक्वल टू -2A अपॉन L, आणि सेकंड MA प्लस 2MB इज इक्वल टू -6AX बार अपॉन L स्क्वेअर. हे फर्स्ट प्रिन्सिपलचे आपल्याकडे दोन इक्वेशन आहे. फर्स्ट प्रिन्सिपलचे आपल्याकडे दोन इक्वेशन, लक्ष द्या, फर्स्ट प्रिन्सिपलचे आपल्याकडे दोन इक्वेशन आहे. मग सर्वात पहिले पहिल्या इक्वेशनला मी सिम्प्लिफाय करतो. MA प्लस MB इज इक्वल टू -2 इंटू A, एरिया किती आहे WL³ डिवायडेड बाय 12 इंटू डिवायडेड बाय L. ओके. मग आता जे कॅन्सल होतंय मित्रांनो ते कॅन्सल करू शकता तुम्ही. बे बेसकी 12, हा एक गेला, हा एक गेला, म्हणजे तुमचा आन्सर इथे तुम्हाला भेटणार आहे MA प्लस MB इज इक्वल टू -WL² बाय 6. दिस इज युअर इक्वेशन नंबर 1. कळतंय का बघा. याच्यामध्ये काही डाऊट असेल तर मला तुम्ही हात रेज करून विचारू शकता, जे आपल्या वेबसाईटवर आहे, आणि जे वेबसाईटवर नाहीये युट्यूबवर आहे ते कमेंट मध्ये मला विचारू शकता की सर हे असं कुठून आलं, तसं कुठून आलं. ओके. पण तशी काही वेळ येणार नाही, एकदम सिंपल आहे मित्रांनो. सरळ जे कॅन्सल होतंय ते कॅन्सल करायचा प्रयत्न केलाय मी इथे. त्याच्यानंतर सेकंड माझं इक्वेशन मी घेतो, MA प्लस 2MB इज इक्वल टू -6 इंटू A. ए किती आहे WL³ बाय 12. एक्स बार किती तुमच्याकडे बघा, एक्स बार किती आहे L/2 आणि डिवायडेड बाय L स्क्वेअर. मग इथे पण आता मित्रा जे तुझं कॅन्सल होतंय ते तुला कॅन्सल करावं लागेल. हा 6 1 जा 6, 6 2 जा 12, हा एक L स्क्वेअर गेला, इकडून एक गेला, म्हणजे इथे फक्त L स्क्वेअर उरला. आणि तुमचं इक्वेशन इथे येणार MA प्लस 2MB इज इक्वल टू -WL² 2 2 जा 4. याला इक्वेशन 2 नाव दिलं. कळतंय का बघा. आणि हे इक्वेशन तुमचं 1 आलंय. कळालं का मला सांगा. अतिशय सोपं आहे, याच्यात कोणत्याही प्रकारचं रॉकेट सायन्स नाहीये. सगळ्यांना क्लिअर दिसतंय, दिसत असेल तर कमेंट करा मित्रांनो, समजत असेल नसेल तरी कमेंट करा, म्हणजे मला कळेल. त्याच्यानंतर दोन इक्वेशन झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप आता तुमच्याकडे सिंपल स्टेप आहे, सॉल्व इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 सायमल्टेनियसली आपल्याला सॉल्व करायची. मग इक्वेशन 1 लिहा, इक्वेशन 2 लिहा. इक्वेशन 1 किती आहे, MA प्लस MB इज इक्वल टू -WL² बाय 6 आणि MA प्लस 2MB इज इक्वल टू -WL² बाय 4. एक लाईन ड्रॉ करायची मित्रांनो. तुम्हाला आता थोडस फ्लॅशबॅकला जावं लागेल. इयत्ता 10वी 9वी कॉन्व्हेंट वाले इयत्ता 4थी 5वीला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व केले असतील. प्लसचा मायनस झाला, मायनस झाला, मायनसचा प्लस झाला. ओके. मग आता जे कॅन्सल होते ते कॅन्सल करा. MA प्लस MA मायनस MA कॅन्सल. त्याच्यानंतर प्लस MB प्लस MB मायनस 2MB, याचं उत्तर आलं -MB इज इक्वल टू WL². जर मी कॉमन घेतला आणि याला प्लसचं साइन येईल मित्रांनो, याचं लक्षात ठेवायचं. -1/6 प्लस 1/4 आणि WL² कॉमन, म्हणजे -MB इज इक्वल टू -WL² बाय 12. मायनस मायनस साइन गेट कॅन्सल. MB इज इक्वल टू WL² बाय 12. ही तुमची
MB चं आन्सर आलं, म्हणजे MF तुमची इकडं WL²/12 आली. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे सिमेट्रिकल लोडिंग असल्यामुळे जी MB येईल तीच MA येईल, म्हणून तुम्ही इथे लिहू शकता की ड्यू टू सिमेट्रिकल लोडिंग MA इज इक्वल टू MB. हे कशात पुट करायचं? पुट इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये तुम्हाला MA इज इक्वल टू MB पुट करायचंय, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट तुमचा आन्सर भेटणार आहे MA प्लस MA इज इक्वल टू -WL²/6, म्हणजे 2MA इज इक्वल टू -WL²/6, म्हणजे MA इज इक्वल टू -WL²/12. कळतंय का बघा? आणि मायनस साइन तुमचं काय इंडिकेट करणार आहे? युअर मायनस साइन इंडिकेट निगेटिव्ह साइन इंडिकेट हॉगिंग मुवमेंट. ओके, हॉगिंग मुवमेंट म्हणजे कशी? अशी ही जी हॉगिंग मुवमेंट आहे ती, कारण की ड्यू टू लोडिंग आपली सॅगिंग क्रिएट होते, त्याला बॅलन्स करण्यासाठी आपल्याला हॉगिंग मुवमेंट द्यावं लागते. तिचं साइन निगेटिव्ह आहे, पण आपला आन्सर WL² बरोबर आलं. कळतंय का मला सांगा? आणि हीच तुमची स्टँडर्ड केस आहे मित्रांनो. स्टँडर्ड केस जे आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितली की फिक्स बीम असल्यावर जर UDL असली तर आपला MFBA काय येतो? WL²/12 येतो. दोघं पण सारखेच येतात, फक्त साइन प्लस मायनस येतं. सिमिलर वे मध्ये तुम्हाला इथं दिसलं, दोघं पण व्हॅल्यू सारख्या आल्या आणि साइन प्लस मायनस आलं. ओके, कळतंय? आशा करतो सगळं कळालं असेल. एकदम सिंपल होतं मित्रांनो. जरा फास्ट झाला असेल तर व्हिडिओ स्लो करून बघा, स्लो झाला असेल तर व्हिडिओ फास्ट करून बघा. तुम्हाला इथे प्रूफ मिळून गेला, स्टँडर्ड केसचा प्रूफ की त्या व्हॅल्यू आल्या कुठून, तर त्या फर्स्ट प्रिन्सिपलनी तुम्हाला मी डिराईव्ह करून दाखवल्या. सेम क्वेश्चन आपल्याला MPSC 6 ते 8 मार्काला विचारू शकते, 5 मार्काला विचारू शकते. अतिशय सोपा प्रश्न आहे. तुम्हाला स्टँडर्ड केसचं डेरिव्हेशन आहे जे की तुम्हाला इथे दिसतंय. आता अशा प्रकारे तुम्ही नंबर ऑफ स्टँडर्ड केस घेऊ शकता. सेम प्रोसिजर फॉलो करायची, तुम्हाला फायनल रिझल्ट जो भेटेल तो हाच भेटेल. ओके, कळतंय का मला सांगा? कळालं का? बघा, स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही. ओके, आशा करतो तुम्हाला सगळं कळालं असेल. नसेल कळालं तर कमेंट करा मित्रांनो. तुमच्या कमेंट मॅटर करतात, तुमचे लाईक्स मॅटर करतात. मला काही फायदा नाही याच्यात. युट्यूबवर आपली सुरुवात आहे, अजून 10 वर्षानंतर त्याचा फायदा होणार आहे. पण तुम्ही जर कमेंट केलं, लाईक केलं, सबस्क्राईबर्स आपले वाढवले तर नक्कीच टॉस सारखाच आपण इस्टिमेटिंग कॉस्टिंगचे न्यूमरिकलची सिरीज घेऊन येणार आहे. 7 वर्ष मी इस्टिमेटर म्हणून काम केलेलं आहे, RCC डिझायनर म्हणून काम केलेलं आहे. नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होईल. जरी 23 ला आपल्याला क्वेश्चन विचारला नसेल न्यूमरिकल पेपर 2 ला, त्याच्या भरोश्यावर राहू नका, कोणाचं ऐकू नका. मार्क माय वर्ड, आता ही सुरुवात होती. इथून पुढे MPSC ला 10 वर्ष पिक्चर चालवायचा आहे, आणि तो पिक्चर चालवायचा असेल तर स्टेप बाय स्टेप ते सिरीज सारखे तुमचे क्वेश्चनची लेवल इन्क्रीज करतील. नक्कीच 2024 ला तुम्हाला पेपर 2 मध्ये क्वेश्चन दिसेल म्हणजे दिसेल. तो इस्टिमेशन वर असू शकतो, तो सर्वेवर असू शकतो, किंवा हायड्रोलिक्स वर असू शकतो, किंवा FM वर असू शकतो. नक्की असेल, आणि इस्टिमेट वर तर असायलाच पाहिजे. याच्या मागचे तुम्ही PYQ बघितले तर इस्टिमेशन वर क्वेश्चन विचारलेला आहे त्यांनी, त्याच्यामुळे ह्यावेळेसही तो येऊ शकतो. म्हणून मित्रांनो, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. कळू द्या किती सिंपल वे मध्ये आपण इथे एक्सप्लेन करतोय. एक एक टॉपिक आपण व्यवस्थित घेऊन जाऊ मित्रांनो, बेसिक टू प्रो लेवल घेऊन जाऊ. आत्ताशी आपली सुरुवात आहे. अशीच तुमची साथ राहिली तर अजून सब्जेक्ट आपण फ्री मध्ये आणण्याचे प्रयत्न करू. चला, कळालं असेल सगळ्यांना? ओके, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण MPSC चा PYQ घेणार. SSC JEE चा कन्व्हेन्शनल जर क्वेश्चन या टॉपिकवर विचारला असेल तर तो घेऊ. UPSC ला या टॉपिकवर आजपर्यंत प्रश्न आलेला, म्हणजे आजपर्यंत आला असेल, पण मी जे 4 क्वेश्चन पेपर बघितले तर त्याच्यामध्ये मला काही दिसला नाही. आता लेटेस्ट वाला क्वेश्चन पेपर मध्ये जर आला असेल तर तो पण मित्रांनो नक्की कव्हर करून घेऊ. नाही तर रेफरन्स बुक मधले न्यूमरिकल पण याच्या 2 लेक्चर नंतर आपण सुरू करू, त्याच्यातले पण न्यूमरिकल घेऊ. तुमचा थेरी ऑफ स्ट्रक्चर सब्जेक्ट हा 360 डिग्री कव्हर झालेला असेल या सिरीज मधून, याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. हो, ओके, चला, बाय बाय.